हे मी छोले भिजत घातलेले आहेत। तर या छोल्यांमध्ये मी एक गोष्ट टाकणार आहे जेणेकरून छोल्याला खूप छान चव येते। आणि सिक्रेट गोष्ट आहे ही की ही चहा पावडर आहे। ही बघा, ही चहा पावडर मी 1 चमचाच घेतली आहे, थोडीशी घ्यायची। आणि या सफेद पातळ कपडा घेतलाय नरम असा एकदम, आणि तो असा बांधायचा, आणि स्वच्छ कपडा आहे तो असा बांधायचा। ह्याला एक गाठ मारायची, जशी तुम्हाला दिसते तशी तुम्ही गाठ मारा। अशी खेचून आणि याची पुरचुंडी बनवायची अशी, आणि ही ह्याच्यात सोडायची। आपण एक पुरचुंडी तयार केली आहे, ती ह्याच्यात सोडली आहे जेणेकरून या छोल्यांना छान चव येते। आणि सिक्रेट रेसिपी आहे, छोल्यांना चव येण्यासाठी जास्त करून रेस्टॉरंटमध्ये मोठ्या हे अशीच हे करतात, चहा पावडरची पुरचुंडी बनवून सोडतात। आणि तुमच्याकडे जर पातळ रुमाल नसेल तर टी बॅगचा असतं, जसं ग्रीन टीची सॅशे असतो ना, तो घेऊन सुद्धा तुम्ही त्याच्यात पावडर भरून एक त्याला धागा घालून टाकलात ना ह्याच्या आत तरीच चालेल। तर हे सोडल्यानंतर तुम्ही हे छोले उकडून घ्यायचे आणि नंतर हे काढायचं, हे ठेवायचं नाही, हे काढून टाकायचं आणि नंतर हे पाणी सुद्धा वापरायचं। त्याने चव खूप छान येते छोलेला। छोले बनवायच्या वेळेला तुम्ही हा प्रकार एकदा करून बघा, तुम्हाला छोल्यांना तुमच्या छान चव येईल आणि त्याच्यावर भटुरे सुद्धा छान लागतील। हे पहा, आपण ही चहा पावडर बांधलेला होता ना या सफेद कपड्यामध्ये, तर आता हा कपडा काढून टाकायचा चहा पावडरी सकट। आणि हे जे पाणी आपल्याला मिळालंय ना, हे चहा पावडरीचं आहे, हे काळं दिसतंय ते काबुली चण्यांमध्ये, तर हे आपण या काबुली चण्यासकट वापरायचं आणि याचे छोले बनवायचे की याला एक वेगळी आणि छान चव येते।